सर्वांना जय भीम, नमस्कार, जय महाराष्ट्र. रविराज रवींद्र चांगो शिंदे, प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, संस्थापक दिवंगत झुंजार कामगार नेते चांगो शिंदे, सल्लागार म्युनिसिपल कर्मचारी युनियन एकनाथ शिंदे, सल्लागार अभियंता असोसिएशनचे अवॉर्ड अभियंता आणि स्टेम प्राधिकरण नरेशजी मस्के. हे स्टेम प्राधिकरण महापौर असताना अध्यक्ष होते, म्हणून आपण या स्टेम प्राधिकरण युनियनवर आपण त्यांना सल्लागार ठेवलेला आहे. तर महत्त्वाचं म्हणजे ठाणे महानगरपालिकेत चाललेली नियमबाह्यता याबाबत 2019मध्ये मी स्वतः उपोषणाला बसलो होतो. स्वतः उपोषण तर केले, शिवाय आयुक्त जसवाल साहेबांनी माझं बोलणं झालं, बैठक झाली, उन्हाळे होते की नियमबाह्य प्रभारी चार्जेस तात्काळ रद्द करण्यात यावे याबाबत आपण विचार विनिमय करू असं उन्हाळे साहेबांनी सांगितलं. 1 महिन्याचा कालावधी गेला, 1.5 महिना झाला. ज्यावेळेस विधानसभा लागली, मे महिन्याच्या विधानसभेच्या मध्ये आम्ही लक्षवेधी मांडली. या लक्षवेधीमध्ये माननीय विधानसभा अध्यक्ष त्यावेळी कोण होते? नानाभाऊ पटोले साहेब होते. काँग्रेसची महाविकास आघाडीचं सरकार होतं. त्या सरकारमध्ये लक्षवेधी मांडली असताना या लक्षवेधीमध्ये हे प्रभारी चार्जेस रद्द करण्याचे ठरले. प्रभारी चार्जेस रद्द करण्यात ठरल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी बिपिन शर्माजींना फोन लावला. कोविड कालावधीमध्ये 2019-20 बिपिनजी, तुम्हाला महानगरपालिकेत राहायचं आहे की नाही राहायचं आहे? तर आणि रवींद्र चांगो शिंदे एक कार्यकारी अभियंता आणि कामगारांसाठी लढत आहेत, हे महत्त्वाचं आहे. एक कार्यकारी अभियंता अधिकारी असूनही कामगारांच्या प्रश्नासाठी लढतो, हे कुठेतरी एक काम प्रामाणिक आहे. हे काम त्यामुळे संध्याकाळी आल्यावर सगळे आदेश रद्द केले, परंतु नियमबाह्य प्रभारी चार्जची प्रणाली तशीच चालू आहे, पुढेही चालू राहिले. पुन्हा नव्याने एक महिला कारकुनाला प्रभारी, उपायुक्त आणि SRA प्रमुखाचे चार्जेस, संदीप माळवी यांना 4 प्रभारी चार्जेस, अशा प्रकारचं अनियमितता महानगरपालिकेमध्ये चालली आहे. आपण महानगरपालिकेच्या या महानगरपालिकेच्या युनियन बॅनरवरती आपण भांडतो, प्रश्न मांडतो. आता परवाची घटना घ्या ना, जो बिंदू नामावली 2014चा घोटाळा आहे. माझ्या पदोन्नतीचा स्वतः मी होतो, आता मी रिटायर्ड आहे. जर माझ्या पदोन्नतीवर अन्याय झाला तर 10 वर्ष मला न्याय मिळाला नाही, तो आयोगाकडे माझं त्याचं भांडण जावं. आयोगाकडून नोटिसा आल्या. या नोटिसा आल्या असताना आयोगाने चौकशी चालू केलेली आहे. आणि SRA स्कॅम, SRA घोटाळा जो का आहे, SRA स्कॅम, SRA घोटाळा, ज्या विकासकांना मंजुरी नाही आहे SRA अंतर्गत, ते विकासक काम करत आहेत आणि ज्यांना मिळालेले आहेत त्यांना विकलेले आहे. तर विकास हस्तांतर कायद्यानंतर ते विकते येत नाही. त्यामुळे आपण काय करतो आहे, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनच्या बॅनरवर, जी युनियन 1960पासून कामगार चळवळ, विविध म्युनिसिपल मजदूर युनियन, म्युनिसिपल लेबर युनियन आणि महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन 2000मध्ये स्वतःच चांगो शिंदेने अस्तित्वात केली, विविध न्याय हक्कासाठी, कामगारांच्या प्रश्नासाठी. आजच्या वर्तमानपत्रामध्ये बातमी आहे की घनकचऱ्यातील सर्व ठेकेदारांचे निविदा संपलेल्या आहेत. घनकचऱ्यातील सर्व ठेकेदारांच्या निविदा संपलेल्या आहेत. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टवर काम करणारे कर्मचारी यांचं पोटाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. घनकचऱ्यातली ठेकेदारी बंद झालेली आहे, कारण निविदा संपलेल्या आहेत. निविदा संपल्यामुळे आरोग्य विभागातले ठेकेदारी कर्मचारी जे आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर, आता त्यांनाकडे काम धंदा नाही आहे. त्यामुळे त्यांनी जगणार कसं, त्यांचं नियोजन कसं होणार, हे साठी मी मागच्या मला वाटतं 17 तारखेला आयुक्ताच्या दालन म्हणजे महानगरपालिका मुख्यालयाच्या आयुक्तांच्या गेटसमोर जो काही घनकचऱ्याचा कचरा पडला, राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेस नेत्यांनी टाकला,
तर अशी घटना जेव्हा घडते तर जबाबदार अधिकारी हे आजारी पडतात, जबाबदार अधिकारी आजारी पडतात. उपायुक्त मनीषजी जोशी घनकचरा आयोग विभागाचे आजारी पडले आणि डॉक्टर राणे हे यांचं बिलकुल नियोजन नाही आहे. त्यामुळे घनकचऱ्याचा प्रश्न आवर्जून आहे. जर मुंब्रा, कळवा, शिवपाटा जर इथे घाणीचं साम्राज्य बनतं आहे तर पूर्ण ठाणे शहरामध्ये बजबजपुरी आहे, कचऱ्याची बजबजपुरी आहे. 100 कोटी रुपये, 200 कोटी रुपये हा निधी जातो कुठे? ठेकेदारांच्या खिच्यात, तिथून लोकप्रतिनिधीच्या खिच्यात. टक्केवारी 40-40% खिच्यात जाते. त्यामुळे आपण ठेकेदारी पद्धती जोपासतोय. ही ठेकेदारी पद्धती कायमस्वरूपी बंद झाली पाहिजे आणि मूळ कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांना हे सेवेत सामावून घेऊन कॉन्ट्रॅक्टवरती घ्या, कॉन्ट्रॅक्टवरती सामावून घ्या. आणि हेच घनकचऱ्यावर जो निधी खर्च होतो तो 50% निधी आहे, सगळा निधी इथे वाचले, 50% निधी महानगरपालिकेचा असेल. अशा प्रकारचं आपलं आंदोलन कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आहे करतो. त्यामुळे तात्काळ याबाबत लक्ष द्यावं असं मला आयुक्तांना म्हणणं आहे. एवढंच मला सांगायचं. धन्यवाद. जय भीम, जय मराठी. आणि संदीप माळवींनी जो काही प्रकार केला, संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त 1 यांनी जो काही महानगरपालिका आयुक्ताच्या दालनासमोर जो काही तमाशा केला, मी एक सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, माझ्या अंगावर चालून आले, धक्काबुक्की केली, आई माईवरून शिव्या दिला, आईबाबाचा अपमान केला. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंग कारवाई झाली पाहिजे आणि निलंबन झालं पाहिजे. कालच आयुक्तांना मी भेटून निवेदन दिलेलं आहे. जर कारवाई झाली नाही तर अर्धनग्न आंदोलन आयुक्तांच्या दालनासमोर होईल. एवढंच मला सांगायचं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय भारत.